प्रश्न 4था पाहणार आहोत आता आपण पाहूयात. आपण 4था प्रश्न पाहणार आहोत. 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढूयात. चला पहिली स्टेप 3.3 सेमी. 1 2 3. ओके. तर 3.3 सेमीचा आपण वर्तुळ काढूया. मध्यभागी घेऊया. तर हे झालं 3.3 सेमीचं वर्तुळ. ओके. चल लक्षात येत असेल तर आपण 3.3 सेमीचं वर्तुळ काढलं. ओके. त्यानंतर त्यांनी सांगितले ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू लेंथ 6.6 सेंटीमीटर 6.6 सेमी लांबीची जीवा. आता वर्तुळाची त्रिज्या किती आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे 3.3 सेंटीमीटर. वर्तुळाचा व्यास होईल 6.6 सेंटीमीटर. त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे सगळ्यात मोठी जीवा ही वर्तुळाचा व्यास असते. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतूनच ती काय होईल? ही 3.3 इथून समजा मी नाव देतो पी क्यू. ही 3.3 सेमीची त्रिज्या आहे. ही सुद्धा पी आर ही सुद्धा 3.3 सेमीची त्रिज्या आहे. मग 3.3 3.3 किती आले? 6.6. म्हणजे हा वर्तुळाचा व्यास झाला. आता या व्यासाच्या अंत्यबिंदूतून म्हणजे क्यू आणि आर याच्यामधून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. तर मी काय करणार, थोडंसं ही रेष वाढवणार. ओके. ही रेष मी वाढवली. आता ॲरो दाखवतो इथं. म्हणजे ही रेषा अशी वाढवलेली आहे. आता क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. तर काय केलं मी, इथं टोक ठेवायचं आहे. थोडंसं अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस करायचे आहेत. ओके. तसंच इथं आर बिंदूतून सुद्धा 2 कंस करायचे दोन्ही बाजूला केले. आता हा जो कंस मिळाला आहे त्याचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंस करायचे 2. तसंच हा जो कंस मिळाला तिथेही कंस केला. ओके. तसंच इकडं आर बिंदूवर टोक ठेवून 2 कंस केले. तसंच इथे या कंसात हा जो छेद मिळाला इथं ठेवून आपण कंस केले. 2 कंस मिळाले. तर हे पट्टीने काय करूयात आपण जोडूया. तर ही झाली स्पर्शिका. ही झाली दुसरी स्पर्शिका. ओके. सोपी होती आकृती. पण पुढचा प्रश्न आहे स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. तर काय नोंदवायचं आहे? तर नेहमी लक्षात ठेवा जो व्यास आहे व्यासाच्या अंत्यबिंदूतून म्हणजे क्यू आणि आर हे अंत्यबिंदू आहेत, शेवटचे बिंदू. तिथून जर वर्तुळाला स्पर्शिका काढली तर मला सांगा स्पर्शिका या त्रिज्येला काय असणार? लंब. ही स्पर्शिका या त्रिज्येला काय असेल? लंब. आणि वर्तुळाला ज्या स्पर्शिका काढतो आपण व्यासातून व्यासाच्या अंत्यबिंदूतून त्या एकमेकींना समांतर असतात. मग आपण असं लिहिणार आहोत इथे. टँजंट. आता त्याला नावं देऊयात आपण. म्हणजे टँजंटला ही देऊया एल आणि हिला देऊया एम. ओके. मग टँजंट एल परपेंडिक्युलर रेडियस एल ही कुणाला परपेंडिक्युलर आहे? पी क्यूला. तर रेडियस पी क्यू. आणि दुसरं काय ना टँजंट एम परपेंडिक्युलर रेडियस पी आर या रेडियसला ती काय लंब आहे. सर्वांना माहिती आहे टँजंट म्हणजे काय? स्पर्शिका एल लंब त्रिज्या पी क्यू
आणि स्पर्शिका एम, लंब त्रिज्या PR. ओके. अजून एक सांगायचं आहे की व्यासाच्या अंत्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका एकमेकींना समांतर असतात. म्हणून वाक्य लिहिणार आहोत इथे. टँजंट M पॅरलर टँजंट L. बस, वाक्य लिहायची गरज नाही आपल्याला. स्पर्शिका M आणि L ह्या दोन्ही एकमेकांना समांतर आहेत. ओके, ठीक आहे. तर हा झाला प्रश्न आपला चौथा. पाचवा प्रश्न पाहूयात. चला, पुढचा प्रश्न. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. 3.4 सेमीचा आधी एक वर्तुळ काढूया. 3.4 सेमीचं. तर पट्टीवर बघा 3.4. ओके, 3.4. तीन 3.4 सेमीचं आपण एक वर्तुळ काढणार आहोत. आता एक काम करतो मी, उभं पेज करण्यापेक्षा मी आडव्या पेजवर काढतो. गणित असं आडवं आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. मध्यभागी काढतो. ठीक आहे, हे झालं 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ. आता पुढचा प्रश्न सांगितला आहे त्यांनी की कॉर्ड काढायची MN 5.7 सेमीची. 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. 5.7. तर काय करायचं आहे, या कंपासमध्ये 5.7 सेमी घ्यायचे. 5.7 5 6 7. पाच 5.7 जीवा. तर या वर्तुळावर इथं मी केंद्रबिंदू आहे. ओके, तर इथं मी टोक ठेवतो. इथं कुठं बसते 5.7 बघा इथं. ओके, म्हटलंच तर इथं टोक ठेवून दुसऱ्या बाजूला कंस करूया, छोटासा केला. तर हे दोन्ही बिंदू एकमेकांना जॉईंट करणार. ते झाले 5.7 सेमीची जीवा. कळलं? जीवाला काय नाव द्यायला सांगितलं आहे, M आणि N. ओके, ही झाली 5.7 सेंटीमीटरची जीवा. आता M आणि N बिंदूमधून आपल्याला काय काढायचे, टँजंट काढायचे आहेत, स्पर्शिका काढायचे. तर वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे, तिथून मी एक सरळ रेषा काढणार. तसंच N बिंदूतून सुद्धा मी केंद्रबिंदू जोडणार. M केंद्रबिंदूला नाव काय द्यायला सांगितलं होतं, काहीच दिलेलं नाही आहे त्यांनी, त्यामुळं आपण काय नाव देऊयात, P. मग PM ही त्रिज्या झाली आणि PN ही एक त्रिज्या झाली. आता M बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची, सोपं आहे. तर M बिंदूतून मी टोक ठेवणार, ठराविक अंतरावर कंस करणार दोन्ही बाजूला. ओके, ठीक आहे. हाच कंस N बिंदूवर टोक ठेवणार आणि या बाजूला दोन कंस करणार. इथं ॲरो दाखवतो मी, ही रेषा वाढवलेली आहे आपण. ओके, ठीक आहे. आता हे जे दोन कंस मिळालेत आपल्याला, त्याच्यावर एक टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि वरच्या बाजूला कंस आणि खालच्या बाजूला कंस करणार. थोडासा मोठा करूयात, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या कंसावर टोक ठेवून वर आणि खाली कंस करणार. ओके,
तसंच हे जे बिंदू मिळाले त्यातून मी स्पर्शिका काढणार. ही झाली स्पर्शिका. ओके, तिला मी एल असं नाव देतो, एल. आता इथनं एन बिंदूतून एक स्पर्शिका काढायची. हे जे 2 कंस मिळाले होते निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला कंस करायचा आहे. तसंच दुसऱ्या कंसावर टोक ठेवून वर आणि खाली कंस करायचे आहेत. हे 2 मिळाले बिंदू, तर आपण ते पट्टीच्या सहाय्याने जोडणार आहोत. ही झाली एम नावाची स्पर्शिका. म्हणजे ह्या दोन्ही स्पर्शिका इथे वर्तुळाच्या बाह्यबिंदूत छेदतात. आपण त्याला नाव देऊयात ओ. ओ बिंदूत छेदतात. ठीक आहे, सोपा होता प्रश्न. पहा, अशी आकृती दिसते. प्रश्न असा आहे, पण मी पेज उलटं करून तुम्हाला सांगितलं, किंवा असं जरी ठेवलं तरी चालेल. ओके, ठीक. पुढचा प्रश्न पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.